हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। पंचांगस्थ श्री महागणपते नमः। ध्यायामि सकलभूतानि गन्धपुष्पम्। 44 वर्षे. दुसरा उज्जैनीत विक्रम झाला, त्याचा शक 135 वर्षे. तिसरा पैठण येथील शालिवाहन, त्याचा शक 18,000 वर्षे. चौथा वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल, त्याचा शक 10,000 वर्षे. पाचवा कौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल, त्याचा शक 4 वर्षे. सहावा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल, त्याचा शक 821 वर्षे. कलियुगाच्या एकंदर वर्षातून 5,127 वर्षे मागे पडली. हे 5,128वे वर्ष आम्ही या युगाचे म्हणतात. आणि कितली शिल्लक असा? 4,26,873 वर्षे या युगाची अजून शिल्लक आहे. पराभव नाम संवत्सरात पाण्याचा तुटवडा भासेल, मात्र खरीपातील पिके चांगली येतील. साथीचे रोग वाढतील, तसेच लोकांमधील भांडणे वाढतील. राजादी फलांची व्यवस्था. राजाचे फल: सौराष्ट्र, काठीवाड, पंजाब, उत्तर प्रदेशांचा ईशान्य भाग, वराड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी. प्रधानाचे फल बंगाल प्रांतामध्ये. मेघाधिपतीचे फल बिहार व जबलपूरचे बाजूस, तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेस. धान्यस्वामीचे फल गुजरातमध्ये. आर्द्रा प्रवेशाचे फल विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी. रसाधिपतीचे फल कोकण, मध्य प्रदेश व राजस्थान यामधील भूभाग. अर्घेच्याचे फल आंध्र प्रदेशात. सेनेशाचे फल पंजाब व काश्मीरमध्ये. निरशेषाचे फल दिल्ली व पंजाबच्या उत्तरेकडील प्रदेश. फलाधिपतीचे फल गुजरात व सौराष्ट्रमध्ये. राजा गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल आणि धान्य, फळं आणि दूध मुबलक मिळेल. यज्ञ यागादी कर्मे केली जातील. मंत्री मंगळ आहे म्हणून पाऊस कमी पडेल व धान्य कमी मिळेल. आग, चोर व रोगराई यापासून लोकांना त्रास होईल. भांडणे वाढतील. मेघाधिपती चंद्र असल्याने पाणी विपुल मिळेल आणि धनधान्य वाढेल. विद्वानांचा गौरव होईल. बीचा स्वामी बुध असल्याने गहू, मूग, ऊस, भात व दूध दुभते मुबलक मिळेल. विद्वानांचा गौरव होईल. निरसांचा अधिपती गुरु असल्याने सर्व रत्ने, सोने, कापूस, सुपारी, चंदन हे पदार्थ पुष्कळ होतील. आर्द्रा प्रवेश. तिथींच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राने पातक जाते. योगाने रोगांचे निवारण होते. कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात. सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगास्नानाचे फल मिळते. हे शुभकारक वर्षफल संवत्सरारंभाच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील. इति श्री संवत्सरफलम संपूर्णम. श्री गजाननार्पणमस्तु. शुभम भवतु. हे ऐकतना आमका काही कडांनी लक्षात आले की एक म्हणटा पाऊस चढ पडेल, एक म्हणटा पाऊस मध्यम पडेल, एक म्हणटा पाऊस कमी पडेल. तर ह्याच्या पयलीं राजादी फलांची व्यवस्था आसा. त्या राजादी फलांच्या व्यवस्थेन कोणाचो प्रभाव खंयच्या प्रदेशाचेर आसा तें सांगलेलें आसा. आणि त्या प्रमाण थंयचे अधिपती जे आसा ते त्या ठिकाणी तशा पद्दतीचो प्रभाव आमकां दाखोवन दितले. हें ताचें आसा. हांव महेश शिलकर, अक्षय नाईक, आमच्या नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष. फाटली 10 वर्सां आमी नववर्ष स्वागत मिरवणूक सकाळी सूर्योदयाक सुरू करता आणि सादारण 8 पर्यंत तो कार्यक्रम सोंपता. आमी हो कार्यक्रम सुरू करपा फाटलो उद्देश की आजकाल आमी पळयतात की 31 डिसेंबराक खूब मोठ्यो पार्ट्यो जाता आणि रातचे 12क नव्या वर्साचें कॅलेंडर वर्साचें स्वागत करपाक लोक मोठ्या संख्येन उपस्थित आसता. पूण जी आमची भारतीय संस्कृती आसा, हिंदू कॅलेंडर आसा, तेतूंत नववर्ष जें जाता तें नववर्षाचें स्वागत करता आसतना मात हे सगळ्या खूब कमी संख्येन लोक आसता. पूण हें प्रस्थापीत जावचें. आमचें हिंदू नववर्ष हेतूंत खरेंच नवं वर्ष जेन्ना सुरू जाता तेन्ना निसर्गांत सुद्दां खूब बदल जाल्लो आसता. झाडाक नवीन पालवी येयल्ली आसता. कोकिळगान सुरू जाल्लें आसता. आनी ह्या सगळ्याचो एक आमच्या हेजेर
निसर्गाचेर एक वेगळो परिणाम आमकां सहजपणे लक्षात येता, जो निसर्गात सुद्धा बदल जातो. आणि त्यामुळेच आमची जगाची उत्पत्ती जेन्नाच्यान सुरू जाली तेन्नाच्यान म्हणजे पंचांगात हेजो सगळो उल्लेख आसा की तेन्नाच्यान हे नवीन वर्षाची जी कालगणना जी आसा ती सुरू जाली. आणि त्यानुसार आमी त्या दिसा पंचांग पुजन करप, पंचांगाचें वाचन करप, वर्षफल वाचन करप किंवा तेजें श्रवण करप ह्या परंपरेक फुडें व्हरपा खातीर किंवा ती राखून दवरपा खातीर ह्या नववर्ष स्वागत समिती आनी तेच्या आदाराचेर अशे पद्दतीचे कार्यक्रमाक ही सुरवात जाल्ली आसा. The voice